असं पाऊल उचलण्याची तुझी हिंमतच कशी झाली? अक्कल नाहीये तुला? हे धाडस करायला कोणी सांगितलं कोणी होतं? मग मी काय करायचं होतं? तुम्ही मला मदत करणार नव्हतात, सगळं माझ्यावर उलटलं होतं, म्हणून मग अरे मी देवा, तुझी नेमकी काय चूक झालीये हे सुद्धा तुला अजून कळत नाहीये. मी कसलीही चूक केली नाहीये. फक्त माझं नशीब माझ्या बरोबर नव्हतं. जर आज मी यशस्वी झाले असते तर त्याचा फायदा तुम्हालाच झाला असता आई साहेब. जर तरच्या या गोष्टी मला ऐकायच्या नाहीयेत. काय झालंय ते बघ. तिथे वेळ निभावून नेण्याची अक्कल मी तुला दिली नसती तर काय झालं असतं ते बघ. आज वाड्याबाहेर हाकलली गेली असतीस तू. अशी बरी गेली असती. माझ्या मॉमनी पैसे दिलेत सरनोबतांना. एक एक पै वसूल केल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. इतकाही माज बरा नाहीये रोमिला. तू आज जी घोडचूक केली आहेस ना, त्यातून तुला ना तुझी आई वाचवू शकली असती ना तिचा पैसा. तुझं नशीब बरं म्हणून ती भोळी भाबडी रेवा होती तिथे. एकट्या आऊसाहेब असत्या ना तर खैर नव्हती तुझी. मी वाचवलंय तुला. मग तुम्ही काय खूप मोठं काम केलेलं नाहीये? आजपर्यंत प्रत्येक कामात मी तुमची मदत केलीये, तुमची साथ दिलीये. आज तुम्ही माझी साथ दिली. बिग डील. तुला हे सगळं सोपंच वाटतंय ना ग? तू जे हवं ते कांड करशील आणि तुला कोणाचीही मदत लागणार नाही असं तुला वाटत असेल ना, तर मग ठीकच आहे. मी ह्यापुढे तुझी कुठलीही मदत करणार नाही. तुझ्या भानगडीतच पडणार नाही मी ना. तुला कुठल्या भानगडीपासून वाचवणार. स्वतःची प्रकरणं आता यापुढे स्वतःच निस्तर तू. ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी इथे येण्याच्या आधीपासून तुम्ही इथे आहात, पण आजपर्यंत काही करू शकला नाहीत. तुमच्याच नशिबात काहीतरी प्रॉब्लेम असेल ना. काय माहित, तुमच्या मदतीशिवाय मी यशस्वी होई नाही. मार बघ. मला तुमच्या मदतीची काही गरज नाहीये. एकदा मी फसलीये तर याचा अर्थ हा होत नाही की मी परत फसणार आहे. ते दार मी पुन्हा उघडणार आहे आणि यावेळी मी यशस्वी होईन याची मला खात्री आहे. सुमित्रा देवींची मदत मिळाल्यावर मला तुमच्या मदतीची काही गरज नाहीये. देवा, काल वाड्यात जे वादळ आलं होतं तू ते रोखलंस. अशीच कृपा ठेव आमच्या घरावर. रॉमिलाच्या मनात जर खरंच काही चुकीचं असेल तर तिलाही सुबुद्धी दे देवा. घरच्यांच्या सुखासाठी लढण्याचं काम तर मी करीनच, पण त्यात मला जिंकवण्यासाठी तुझं मार्गदर्शन हवंय. तुझं मार्गदर्शन हवंय. पूजेसाठी फुलं आणली जी. द्या ती फुलं. रेवा का अम्मा मला नेहमी सांगतात बघा, गुंडप्पा, जगात दोन प्रकारे पूजा करणारी लोक आहेत बघा. एक जे सतत स्वतःसाठी देवाकडे काहीतरी मागत असतात, तेव्हा त्यांचा चेहरा पूजा करताना फार केविलवाना दिसतो बघा. आणि दुसरे असतात जे दुसऱ्यासाठी मागतात. त्यांच्या चेहऱ्यावर अशी शांती असते की त्यांचा चेहरा पाहिल्यावरच आपला देवावरचा विश्वास वाढतो बघा. तीच शांती दिसते जी. गुंडप्पा दादा, माझ्या चेहऱ्यावर शांती कदाचित यासाठीच असावी कारण मला खात्री देव आपल्या सगळ्यांकडे बघतोय. आपल्या सगळ्यांचं तो रक्षण करणार आहे. आपली संकट तो दूर करणार आहे. म्हणूनच असावं कदाचित. रेवा अक्का, अम्मा काल तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधतायत जी. त्या बोलत नाहीत, पण तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे. तुम्ही असंच काम करत राहा. येतो आम्ही. गुंडप्पा दादा, काल तुम्ही रॉमिलाला त्या दारासमोर बघितलं.
तुम्हाला काय वाटतं, ती खरं बोलत असेल? अक्का, त्या घाबरल्या होत्या, खूप घाबरल्या होत्या. आणि तेवढंच दिसलं बघा मला. पण तिचं असं त्या ताराकडे जाणं तुम्हाला विचित्र नाही वाटत? त्यांच्या मनात काय होतं हे आपण कसं सांगणार? अम्मा हे उत्तर शोधून काढतील. मी सुद्धा देवाकडे हीच प्रार्थना करत होते की एकदाची ही सगळी उत्तर मिळून जाऊ देत. एकदा का हे कोडं सुटलं ना की आपण सगळेच मोकळे होऊ यातून. इतकं सोपं नाही जी. या वाड्यात एक उत्तर एका नव्या प्रश्नाला जन्म देतं जी. हे असंच वर्षानुवर्ष चालत आलंय जी. तुम्ही उत्तर नक्की शोधाल, पण तोपर्यंत एक नवा प्रश्न उभा राहिलेला असेल. त्याचं काय हो? अम्मा इतकी वर्ष याच कोड्याचं उत्तर शोधतायत, पण उत्तर शोधताना फार मोठी किंमत मोजावी लागते आणि तीच चुकवायला आपण घाबरतो. कधी कधी शांततेसाठी युद्धाची गरज असते. मळप दूर होऊन आकाश उजळून निघण्यासाठी एका वादळाची गरज असते. आता अशाच एका वादळाची गरज आहे. आणि वादळा अगोदरची ही भीषण शांतता अगदी भयानक आहे. आता निर्णय मालकाने घ्यायचे. येतो आम्ही. काय म्हणाले गुंडप्पा दादा? वादळ येणं गरजेचं आहे? शांततेसाठी युद्ध गरजेचं आहे? त्यांना हे तर सुचवायचं नसेल ना की त्या बंद दरवाजाचं उत्तर शोधण्यासाठी तो उघडणं गरजेचं आहे? पण ते करण्यात अनयच्या जीवाला धोका आहे. अनयच्या जीवाला धोका निर्माण होईल असं त्यांच्या मनात येणार नाही. देवा, ही वादळापूर्वीची शांतता असली तरी येणाऱ्या वादळासमोर उभं राहण्याची हिंमत दे मला. काल रात्री वाड्यात फारच तमाशा झाला ना. सॉरी, तुला उगाचच हे सगळं पाहावं लागलं. तुमच्या घरात ज्या गोष्टीमुळे एवढं सगळं महाभारत झालं, ती नेमकी गोष्ट काय असेल? त्या सगळ्यांना वाटतं की आमच्या वाड्यात जे बंद दार आहे ना, त्याच्या मागे एक आत्मा राहतो. आत्मा? विचित्र वाटतं ना? पण त्यांना हे असं का वाटतंय? कारण त्या बंद खोलीत वाड्याच्या एका सुनेने 25-30 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्या? हो, सुमित्रा देवी नाव त्यांचं. त्या बाईनी म्हणे राजगादीसाठी आत्महत्या केली आणि त्यांचा आत्मा त्या दाराआड बंद आहे. आणि आमच्या घरच्यांचा असा विश्वास आहे की ज्या दिवशी ते दार उघडेल त्या दिवशी विनाशाला सुरुवात होईल. विनाश म्हणजे? वाड्याचा विनाश. काय अंधश्रद्धा आहे ना? असं असतं का कधी? तुझा आहे का या सगळ्या गोष्टींवर विश्वास? नाही, अजिबात नाही. म्हणजे माझा अजिबात विश्वास नाहीये या सगळ्यावर. पण रेवाचं काय म्हणणं आहे? तिच्यामुळेच तर या सगळ्या गोष्टी कळल्या मला. नाहीतर इतकी वर्ष या सगळ्या गोष्टींवर बोललंही जायचं नाही. तिला या सगळ्या गोष्टींचा शोध लागला म्हणूनच तर या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. पण मला सांग, ही नुसती फक्त गोष्ट आहे का खरंच सुमित्रा होती? हो, म्हणजे मी सुमित्राबाईंचा फोटो बघितलाय, पण मी त्यांचा फोटो बघितलाय म्हणून त्यांचा आत्मा त्या दारामागे असेल असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बरोबर आहे तुझं. भूत वगैरे असं काही नसतं रे. माझं हे ठाम मत आहे. एक्झॅक्टली. रेवाचं या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणं मला कधी कधी खूप खटकतं. मी बरेचदा रेवाला या सगळ्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न सुद्धा केला, पण ती बाहेरच निघत नाही. हे बघ, तू आता काळजी करू नकोस. मी आली आहे ना, मी समजावेन तिला. ती नक्की ऐकेल आपल्या दोघांचं. अम्मा, शांती हवनासाठीच सगळं सामान मागवलं जी. पंडितजींना निरोप देऊन सोडला बघा. चहा खुर्दीला नेऊ. थंड घ्याय तू.
चहा घ्या, थंड झालं जी. असू दे, पाठवून द्यायची परत. आम्हाला नकोय. ठीक आहे, ये नाही तू. काय झालं अम्मा? काल रात्रीच्या प्रकारामुळे जरा अस्वस्थ दिसतंय बघा. अस्वस्थ होण्यासारखंच घडलंय गुंडप्पा. अजून घटनेचं गांभीर्य तुम्हाला समजलेलं दिसत नाहीये. मला कळतंय बघा. रॉमीला सांगतायत त्याप्रमाणे त्यांना कुणी संमोहित केलेलं नसणार असंच वाटतंय ना तुम्हाला? आवारा वर्तणूकदा चिंतेही दे. त्यांच्या या वागण्याची चिंता वाटते ना तुम्हाला? त्या खोटं बोलत असतील तर चिंता तर आहे, पण त्या खरं बोलत असतील तर? गुंडप्पा, सुमित्राकडे जर संमोहित करण्याची ताकद आली असेल तर त्याचे परिणाम फार भयानक असतील जी. भाऊसाहेब, मला तुम्हाला काही विचारायचं. तुम्ही रोमिलांबद्दलच बोलायला आला आहात ना? आम्ही सुद्धा आता त्यांच्याबद्दलच बोलत होतो. भाऊसाहेब, मी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे ना? रेवा, जहागीरदारीचा एक नियम नेहमी लक्षात ठेवा. एकदा निर्णय झाला तर तो योग्यच असतो. आमच्याबद्दलच विचाराल तर आम्हाला असं वाटतं की रोमिलांना शासन हे व्हायला हवं होतं, पण त्या जे म्हणतायत त्यात जर एक पैसा जरी तथ्य असेल तर तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्यच आहे असं आम्ही म्हणू. औसाहेब, तुम्हाला काही कळलं का? म्हणजे रॉमीला खरं सांगते का? ते आम्ही सुद्धा जाणू शकलेलो नाही. आमचे सुद्धा तेच प्रयत्न चालले. औसाहेब, अजून एक विचारायचं होतं. विचारा की हो, संकोच कसला बाळगताय? अवनी बाबतीत तुम्ही काय ठरवलंय? म्हणजे तिचं या घरात राहणं तुम्हाला योग्य वाटतंय ना? त्या जेव्हा काल वाड्यात आल्या होत्या तेव्हा आम्हाला काहीतरी विचित्र जाणवलं होतं, पण बहुतेक ते कालच्या घटनेबद्दल असावं. त्यामुळे त्यांचं वाड्यात राहणं ठीकच आहे की हो. मला खात्री आहे औसाहेब, अवनी बाबतीत काहीच प्रॉब्लेम नसणार. बरं, येते मी. अम्मा, त्या मुलीच्या बाबतीत तुमचं मत वेगळं होतं जी, आणि आता अचानक त्यांनी ये तू. गुंडप्पा, त्या मुलीपेक्षाही जास्त महत्वाच्या गोष्टी आमच्या समोर आल्या आहेत जी. आता आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. आम्हाला बरीच उत्तरं शोधून काढायची आहेत बघा. बरं झालं ना आज ते सगळं करायला वेळ मिळाला. तर सामान पण शिफ्ट करायचं. अरे, इतक्या लवकर आला तुम्ही? काय झालं? अगं, आज साईटवर मशिनरीचं इन्स्टॉलेशन होतं फक्त. आम्हाला तसं फारसं कामही नव्हतं. थोड्या वेळ थांबलो, इन्स्टॉलेशन बरोबर होतंय की नाही ते बघितलं आणि आलो परत. आणि तिचं सामान पण शिफ्ट करायचं ना? अरे हा, दादा, सामान जाऊ दे. बरं झालं नाही आज लवकर आलास तू. मी तुझ्या आवडीची भाजी करते. मग डब्यात गार भाजी खाण्यापेक्षा इथे गरमागरम वाढते तुला. वाह. तू आराम कर, मी जेवण बनवते तोपर्यंत. रेवा, मी पण येते तुझ्यासोबत. अगं कशाला? तू जाऊन आराम कर रूम मध्ये, मी बनवते जेवण. ए नाही हं. हे बघ, तुम्ही दोघांनी इतक्या हक्काने मला इथे राहण्यासाठी तयार केलंय ना, तर मीही तितक्याच हक्काने तुझी मदत करणार आहे. आणि ते कर्तव्य नाही तर तो हक्क आहे माझा. अरे बाबा, चल ये. रेवा, मस्त झालाय हा चहा. थँक्यू. आई, अगं अगं, बसा बसा. अवनी, तू अनय बरोबर साईटवर गेली होतीस ना? हो आई, पण तिथे मशिनरीचं काम चालू आहे त्यामुळे लवकर परत आले दोघे जण. बरं, तुम्ही सुद्धा बसा ना, तुमच्यासाठी चहा नाही नाही, करून नको आणते. रेवा, असू दे. मला सांग, तू आऊसाहेबांशी बोललीस? हो, विचारलंय मी त्यांना, पण त्यांनाही काहीच सुगावा लागत नाही अजून ह्याचा. स्वामीला असं का वागते कळतच नाहीये. आणखी काय पुढे वाढून ठेवलंय
भैरवच झाली. आई, ते दार उघडायच्या आत आपण थांबवलं ना तिला, मला नाही वाटत यापुढे काही प्रॉब्लेम्स येतील. आणि हो आऊसाहेब ते शांती हवन करणार आहेत ना, आता काळजी करण्यासारखं काही नाही आई. सॉरी, म्हणजे मी खरं तर मध्ये बोलायला नको, पण मला तसंही वाटतं की या सगळ्या घटनांना काहीच अर्थ नाहीये. म्हणजे अनयने सांगितलंय मला सगळं, पण त्याच्याप्रमाणे मलाही या सगळ्या भाक्कड कथा वाटतात. पण या वाड्यात आम्ही जे जे भोगलंय ना ते आम्हालाच माहिती. तुला आमची भीती निरर्थक वाटणं साहजिकच आहे, पण घडणाऱ्या घटनांना जेव्हा कुठलेच नियम लागू होत नाही तेव्हा त्याला काय म्हणायचं? पण निसर्गात अशा किती गोष्टी आहेत की ज्याची मुळं अजूनही कळलेली नाहीयेत. किती योगायोग असेही आहेत की आपण त्यांची कल्पनाही करू शकत नाही. कधीतरी तर इतके अनपेक्षित अपघात घडतात की त्याच्यामुळे माणसांचे विचारही बदलतात. मी तुझ्या बोलण्यात मला तथ्य वाटतंय ग, पण विज्ञानच या गोष्टींचा पाठपुरावा करतंय तर आपण या गोष्टींना भाकड का म्हणायचं? मग बोलवा वैज्ञानिकांना. जर खरंच त्या बंद दारामध्ये काही शक्ती असेल तर कळू दे ना आपल्याला. कारण मला त्या बंद दारामागे रिकाम्या खोली व्यतिरिक्त काहीही वाटत नाही. वा, छान चाललंय. वाड्याशी जोडलेल्या ज्या गोष्टींबद्दल वाच्यता करायला ही आजपर्यंत बंदी होती त्या आज कुचाळक्यांचा विषय झालेला बघून धन्य वाटलं मला. आणि हे सगळं एका बाहेरच्या व्यक्तीसमोर होतंय हे बघून तर डोळ्याचं पारणंच फिटलं. काय दिवस आलेत वाड्यावर. माफ करा थोरल्या बहिणी, पण हे जे काही दिवस आले ते तुमच्या सुनेमुळेच आलेत हे विसरताय तुम्ही. तिने जे काही केलंय त्यामुळे चव्हाट्यावर आलाय ना विषय. आम्ही फक्त चर्चा करतोय, आम्ही कुचाळक्या करत नाही आहोत. ह्याला कुचाळक्या तेव्हाच म्हणता येतील जेव्हा याच्या मागे काहीतरी वाईट करण्याचा उद्देश असेल. आम्ही फक्त चर्चा करतोय, ह्याचा वाड्याला उपयोगच होईल. कळलं ना थोरल्या बहिणी, फक्त चर्चा करतोय. उगाच तो दरवाजा उघडायचा प्रयत्न करायचा मूर्खपणा आम्ही नाही करणार, त्यामुळे तुम्ही घाबरू नका. मी या वाड्यात एकटी तर पडत नाहीये ना. रॉमेलाची साथ मीच सोडली, पण आता मला मदत करणारं कोण आहे? रॉमेलाच्या आधी मीच त्या शक्तीला मोकळं करून तिला आपल्या बाजूनं करून घेतलं तर रॉमेला म्हणते त्याप्रमाणे कदाचित तिचा मला फायदाच होईल. या रेवाला हरवण्यासाठी सुमित्राच्या मदतीची गरज आहेच, गरज आहेच. गुंडप्पा, लवकरच काहीतरी अघटित घडणार आहे, भयंकर अघटित. देव रे, या वाड्यावर येणारी संकट थांबणार तरी कधी? या वागा निल्लू तदेरी. आता येणार संकट नाहीये जी. मग हे अघटित आहे तरी काय अम्मा? वादळ, एक भयानक वादळ, सगळं काही हलवून सोडणार, वाड्याचं भवितव्यही हादरवून सोडणार. अम्मा, मग यावर मार्ग काय? इधर मार्ग येणू. यातून मार्ग एकच आहे, वाड्यातल्या वाईट गोष्टींचा अंत किंवा किंवा काय अम्मा? वाड्यातल्या प्रत्येकाचा अंत. इदू येणू हेळुतिरी अम्मा? हे काय बोलता जी? आम्हाला दिसणारं भविष्य हेच आहे जी, जे भयान आहे, भीषण आहे. भैरवा, आम्हाला मार्ग दाखवा, आम्हाला मार्ग दाखवा. गुंडप्पा, दारावरचा पहारा वाढवायला हवा. येणारा काळ खूप कठीण आहे, आपल्याला सावध राहायला हवं.
खूप सावध राहायला हवं.